पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। मुंबईच्या माहीमधून राजाराम रेगे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। मुंबईच्या माहीमध्ये कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 26/11च्या हल्ल्यावेळी देखील राजाराम रेगे याचं नाव समोर आलेलं होतं। डेव्हिड हेडलीच्या संपर्कामध्ये असल्यानं राजाराम रेगेची चौकशी देखील त्यावेळी झाली होती। कोलकाता पोलिसांनी मुंबईतल्या माहीममध्ये कारवाई करत राजाराम रेगे नावाच्या इसमाला अटकेची त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि त्याला घेऊन कोलकाता पोलीस हे कोलकाताच्या दिशेने रवाना झालेले आहेत। माहीम मधल्या युनियन हाऊस नावाच्या एका इमारतीमध्ये राजाराम रेगे यांचं वास्तव्य होतं आणि त्यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी केल्याचा संशय जो आहे तो राजाराम रेगे यांच्यावरती व्यक्त करण्यात आलेला होता। कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे, ज्यामध्ये षडयंत्र रचनाचं एक कलम सुद्धा आहे, त्याचबरोबर धमकी देण्याचं एक कलम आहे आणि आयटी ऍक्ट अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगानं कोलकाता पोलिसांचं एक पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं होतं आणि मुंबई पोलिसांच्या मदतीनं माहीम पोलिसांची मदत घेत युनियन हाऊसमध्ये कोलकाता पोलिसांचं पथक आलं आणि त्यानंतर राजाराम रेगे यांच्यावरती अटकेची कारवाई करून त्यांना पुन्हा कोलकाताच्या दिशेने घेऊन गेल्यात आलेला आहे। कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार एका वेगळ्या षडयंत्राची घातपाताची तयारी ही केली जात होती। राजाराम रेगे हे कोलकात्यामध्ये काही दिवस होते आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची त्यांनी रेकी सुद्धा केलेली होती। त्यांचे आणि त्यांच्या पीएचे फोन नंबर सुद्धा मिळवलेले होते, असंही कोलकाता पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे राजाराम रेगे यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका संशय काय किंवा नेमका त्यांचा रोल काय हे पुढच्या काळामध्ये तपासामध्ये समोर येणार आहे। पुढे जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोलारोडकर, TV9 मराठी।